तर राहुरी विधानसभा लढण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप निर्णय घेतलेला नाही। प्राजक्त तनपुरे यांनी ही माहिती दिली आहे। तर राहुरी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं तनपुरे यांनी म्हटलं। येत्या 10 दिवसांमध्ये गावोगावी जाऊन जनतेशी बोलून याबाबत निर्णय घेणार असल्याचं तनपुरे यांनी सांगितलं। भावना गेल्या वर्षभरात मात्र विजेचे प्रश्न वाढलेत, पाण्याचे प्रश्न वाढलेत, म्हणून ही लोक सातत्याने बरीच मला येऊन सांगत असतात की आपण लढवा। पण शेवटी लोक भावनेचा देखील विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे, म्हणून पुढच्या 10 दिवसांमध्ये तालुक्यातल्या गावांमध्ये जाऊन लोक भावना विचारात घेऊन कार्यकर्त्यांची भावना माझ्या 2-3 बैठका कार्यकर्त्यांच्या झाल्या, त्यात खूप आग्रह कार्यकर्त्यांनी केला की आपण लढलं पाहिजे। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा योग्य विचार करून आम्ही त्या ठिकाणी लढवण्याचा निर्णय। तर आता बातमी आहे विरारमधून। 4 मजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील छताचं प्लास्टर कोसळलं। या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इमारत अति धोकादायक झाल्यानं पालिकेने इमारतीला नोटीसही दिली होती। त्यातील 21 कुटुंब अगोदर स्थलांतरित झाले होते। फक्त 7 कुटुंब त्या ठिकाणी राहत होते। घटनेची माहिती मिळताच महापौर अजीव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन सर्व कुटुंबियांची विचारपूस करून 7 कुटुंबियांना आता सुरक्षित स्थळी स्थलांतरित केला। तर बीडच्या गेवराईमध्ये संत सेवालाल महाराजांचं विनापरवानगी स्मारक उभारलं। 15 ते 20 सेवा भक्तांवरती आता विनापरवाना स्मारक उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्मारक उभारल्यानंतर फटाके फोडून सेवा भक्तांकडून आता आनंद साजरा करण्यात येतो। तर अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये आता जवळपास 42% पाणीसाठा शिल्लक आहे। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शहराला 4 दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं पाण्याचं बाष्पभवन होत आहे। त्यामुळे आत्तापासूनच पाण्याचं काटेकोरपणे नियोजन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। तर आता बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीच्या तुमरकोडी या अतिदुर्गम भागामध्ये पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने एसटी बस गावामध्ये पोहोचलेली आहे। गावकऱ्यांनी बँड बाजा वाजवत आता एसटी बसचं स्वागत केलंय। तर शाळकरी विद्यार्थ्यांनी बसचा स्वागतास तिरंगा फडकवत आनंद साजरा केला। तर कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गाल घाटीमध्ये गारपीट झाली आहे। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाल्यानं रस्त्यावर अक्षरशः बर्फाचा खच साचलाय। गारपीट झालेल्या या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते। तर कर्नाटकच्या धारवाडमधील काल घाटीमध्ये गारपीट झालेली आहे। जणू काही काश्मीर जम्मू काश्मीरच वाटावा अशी ही दृश्य जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात। कर्नाटकच्या धारवाडमधील काल घाटीमध्ये ही गारपीट झाल्यानंतर इथं हिमवृष्टी झाला सदृश्य जो आहे तो दृश्य जे आहेत ते आता समोर आलेली आहेत। मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये झाली आहे। घरांच्या छपरांवर देखील पांढरा बर्फ जो आहे तो पाहायला मिळतो। तर धाराशिवच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा पाहायला मिळतोय। मुंबई हैदराबाद महामार्गावर गारांचा खच साचला होता। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला कांदा, ज्वारी, गहू, हरभरा हे पिकं पावसानं भिजलेली आहेत। ऐन काढणीत आलेला पीक हातचं गेल्यानं शेतकरी संकटात सापडले।